नमस्कार. मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी. मी छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असते आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत आपली वृंदावनच्या यात्रेची माहितीचं जे माहितीपत्रक आहे ते पोहोचलं आहे आणि त्या संदर्भातच मी त्या माहितीपत्रकात असं सांगितलं होतं, की यात्रेबद्दलची आपली सर्व जी सविस्तर माहिती आहे, तर ती आपण च्या माध्यमातून दिलेली आहे. त्याचं कारण आहे, की सगळे मंडळी जी यात्रेला यायला इंटरेस्टेड असतात, इच्छुक असतात, तर त्या प्रत्येक मंडळींचे काही प्रश्न असतात, की यात्रा कशी असेल, काय-काय ठिकाणं असतील. तर आणि मग काय होतं ना, की मलाही प्रत्येकाला फोनवर बोलणं शक्य होत नाही आणि फोनवर आपण किती बोलणार, किती माहिती देणार किंवा समजा कधी समोरच्याचा फोन आला, मी फोनवर उपलब्ध नसेल, मग मी कॉल बॅक केला, समोरचा माणूस काही कामात असेल, तर बोलणं राहून जातं आणि मग आपल्याला बुकिंगला पण लेट होतात. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून ही माझी स्टँडर्ड अशी एक पद्धतच आहे, की कुठलीही जी यात्रा मी ऑर्गनाइज करते, अ, तर त्या प्रत्येक यात्रेची जी माहिती आहे, तर ती मी अशा प्रकारच्या ज्या YouTube चॅनलच्या माध्यमातून त्याचे व्हिडिओ बनवून ठेवलेले असतात. एक 3-4 व्हिडिओ असतात, की जेणेकरून जे यात्रेला येऊ इच्छितात, त्या प्रत्येकाला आपण ते मग व्हिडिओ पाठवून दिले, की प्रत्येकजण मग ते व्हिडिओ ऐकून त्यानुसार मग ते यात्रेच्या बुकिंगचा त्यांचा निर्णय घेऊ शकतात. अ, तर आता म्हणजे वृंदावनच्या यात्रेसंदर्भात, तर ही वृंदावनची यात्रा जी आहे ती आपण खास गोकुळ जन्माष्टमीच्या निमित्ताने म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित केली आहे. कारण श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा जन्म जो झालेला आहे तो मथुरेमध्ये झालेला आहे. जे सध्या उत्तर प्रदेशमधला एक मोठा जिल्हा आहे. मथुरा हा जिल्हा आहे. मात्र मथुरा या मुख्य जिल्ह्याच्या ठिकाणापासून एक साधारणतः 15 ते 20 किलोमीटर अंतरावर वृंदावन नामक गाव आहे. म्हणजे आता सध्या आपण जर त्याचं लोकेशन बघायला गेलं तर ते एक गाव आहे. जसं एखाद्या शहरापासून लांबवर गाव असतं तसं. पण कारण का त्या वृंदावन गावामध्ये ते गाव एवढं मोठं आहे आणि पूर्वीपासून ते इतकं प्रसिद्ध आहे, की अ, गावच ते खूप मोठं आहे. त्या गावाचा विस्तार खूप मोठा आहे आणि दिवसेंदिवस तो विस्तार वाढतच चालला आहे. त्यामुळे जे पण कुठले मंडळी त्या भागात फिरायला येतात, तर ते पण आपल्या राहण्याचा जो मुक्काम आहे, तर तो वृंदावनातच असतो. शक्यतो मथुरेला जास्त कोणी राहत वगैरे नाही. म्हणजे हे जे आपण टीव्हीवर वेगवेगळ्या महाराजांचे प्रवचन किंवा सत्संग किंवा हे जे सगळे त्यांचे आश्रम वगैरे बघतो. आता जसं ते पिवळ्या रंगाचं ते असणारे जे महाराज आहेत किंवा इतर सगळे जे आपण बघतो, तर हे सगळेजण प्रामुख्याने वृंदावनमध्येच राहतात आणि वृंदावनमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे अगदी आपण 1 महिना फिरून जरी थांबलो, की तरी सुद्धा आपले स्पॉट्स कव्हर करायचे राहतील, इतकं मोठं वृंदावन बघण्यासारखं आहे. पण त्यातले काही प्रमुख मंदिरं आहेत. त्यातलं एक आहे ते म्हणजे बाकी बिहारी मंदिर आहे. अ, जे की खूप पूर्वी आहे. राधा वल्लभ मंदिर आहे. त्याच्यानंतर प्रेम मंदिर आहे. इस्कॉनचं मंदिर आहे. आणि मग अशा वेगवेगळ्या संस्थांचं, वेगवेगळ्या ट्रस्टचं अशी खूप मंदिरं आहेत, की त्या मंदिरांची काहीही गिनती नाहीये. अक्षरशः प्रत्येक गल्लीबोळात एक-एक मंदिर आहे. इतकं त्या वृंदावनच्या धर्तीवर आपल्याला खूप मंदिरं दिसतात. त्याचबरोबर तिथे यमुना नदी आहे. अ, पण म्हणजे आता काय झालेलं आहे ना, की यमुनेचं पाणी हे काही फार अंघोळ करण्यायोग्य राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे इमोशनल होण्यात काही अर्थ नाहीये. पण ठीक आहे, आपण यमुनेवर एक स्नानाला किंवा फक्त 1 दिवस वगैरे जाऊ शकतो. तर आपली ही जी यात्रा आहे, तर ही यात्रा जी आहे ती 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपली यात्रा आहे. आणि यात्रेचं सगळ्यात पहिले प्रस्थान कुठून होणार आहे, तर मी स्वतः जे आहे मी औरंगाबाद शहरात राहते. छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर आमच्या छत्रपती संभाजीनगरवरून मथुरेपर्यंत जाण्यासाठी कारण रेल्वेचं स्टेशन मथुरेपर्यंतच आहे, वृंदावनपर्यंत नाहीये. मथुरा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. तिथपर्यंत रेल्वेची सुविधा आहे. तर त्या मथुरेपर्यंत जाण्यासाठी 2 ट्रेन आहेत. एक सचखंड नावाची ट्रेन आहे आणि दुसरी फिरोजपूर नावाची ट्रेन आहे आणि या 2 ट्रेन नियमित आहेत. तर त्यामुळे माझा पहिला प्रयत्न असा असणार आहे, की आपल्याला त्या ट्रेनचं जर रिझर्व्हेशन मिळालं तर खूप उत्तम होईल. म्हणजे आपल्याला डायरेक्ट जाण्याची तिथपर्यंत व्यवस्था होईल. आणि मग जशी औरंगाबादवरून डायरेक्ट ट्रेन आहे, तसं महाराष्ट्रातल्या एक पुण्यावरून डायरेक्ट ट्रेन आहे आणि एक नाशिकवरून डायरेक्ट ट्रेन आहेत. त्यानंतर ही जी आमच्या औरंगाबादच्या ट्रेनची मी गोष्ट करतेय, नांदेडवरून पण ट्रेन आहे. त्यानंतर
भुसावळ पासून ट्रेन आहे. मनमाड आणि भुसावळ हे महाराष्ट्रातले रेल्वेचे 2 महत्त्वाचे जंक्शन आहेत. तर इथून सुद्धा डायरेक्ट मथुरेपर्यंत ट्रेन उपलब्ध आहे. मग आता विषय आहे, की आपल्यासोबत यात्रेला येणारा व्यक्ती कुठल्या शहरात राहतो, यावर ते डिपेंड आहे, की त्याला कुठली जवळ म्हणजे त्याला मथुरेपर्यंत सोडणारी कुठली ट्रेन उपलब्ध आहे, यावर तुमचं बुकिंग ठरेल. तर तुम्ही ज्या शहरातले असताल ते शहराबद्दल मला सांगायचं. तिथून जी कुठली चांगली तुम्हाला कमीत कमी वेळेत पोहोचवणारी ट्रेन असेल, तर त्या ट्रेनचं येण्याचं आणि जाण्याचं जे तिकीट आहे, तर ते आपल्या जे यात्रेचं पॅकेजची रक्कम आहे, त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि मग तिथे आल्यानंतर म्हणजे मथुरा रेल्वे स्टेशनला तुम्ही पोहोचल्यानंतर तिथपासून तुम्हाला वृंदावनला येण्यासाठी एक 50 ते 60 रुपयाचा खर्च येतो. तर तो अर्थात तुमचा तुम्ही करायचा आहे. पण यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न हाच राहणार आहे, की सगळ्यांनाच कन्व्हिनियंट असेल अशी एखादी ट्रेन, की ज्या ट्रेनमध्ये आपण सगळेजण सोबतच जाऊ. म्हणजे मी औरंगाबादहून येईल, समजा कोणी अजून मंडळी, कोणी मनमाडवरून बसेल, कोणी भुसावळ बसून बसेल, कोणी परभणीवरून बसेल. तर अशी एक ट्रेन आहे उपलब्ध सचखंड एक्सप्रेस नावाची. तर आपला प्रयत्न तो सुद्धा असणार आहे, की सगळेजण त्याच ट्रेनमध्ये जर त्यांनी बुकिंग केलं, तर आपल्या सगळ्यांना प्रवास जाण्याचा आणि येण्याचा सोबत करता येईल. पण हे अर्थात आता कोण कशी बुकिंग करतं यावर निर्भर आहे. तर हे एक प्रवासाच्या संदर्भातलं, की असं आपलं प्रस्थानाचं स्वरूप आहे. तर तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्यातले असताल, तर आमचा हाच प्रयत्न राहील, की तुम्हाला त्या जिल्ह्यातून जर डायरेक्ट ट्रेन उपलब्ध असेल, तर उत्तमच होईल. त्यानंतर दुसरं महत्वाचं, की आपली ही जी यात्रा आहे मूळ वृंदावन शहरामध्ये, तर आपण 7 दिवस वृंदावनमध्ये थांबणार आहोत. तर आपल्या या पॅकेजमध्ये तुम्हाला 7 दिवस आपण राहण्याची व्यवस्था सुद्धा देणार आहोत. तर त्या राहण्याच्या व्यवस्थेमध्ये एक जी कॉमन रूम असणार आहे, म्हणजे एक जी रूम असेल, त्या रूममध्ये आपण 3 ते 4 जण एका रूममध्ये अशा प्रकारची आपली निवास व्यवस्था असणार आहे. आता तुमच्यासोबत तुमच्या रूममध्ये कोण असलं पाहिजे, तर ते तुमच्या चॉईसनी तुम्हाला मिळू शकतं. तुमचा स्वतःचा जर का ग्रुप असेल, तर आपल्या ग्रुपच्या सदस्यांसोबत आपण एका रूममध्ये 4 जण राहू शकतो. जर तुमची इच्छा असेल अजून 5व्याला ॲडजस्ट करायची, तर ते तुम्ही तसं करू शकता. पण त्यापेक्षा कमी जणांना रूम देणं हे आम्हालाही परवडणारं नसतं. त्यामुळे एका रूममध्ये आपण कंपल्सरी 4 जण राहणार आहोत. अगदीच म्हणजे वेळ पडली, कोणाला नाही वाटलं, तर मग त्यानुसार त्याचं म्हणजे तिथे आता वेळेनुसार आपण त्याच्यामध्ये कमी जास्त करणार आहोत. पण कमी जास्त म्हणजे बळजबरी एका रूममध्ये 6-7 जण कोंबणार वगैरे हा प्रकार आपण करत नाही. व्यवस्थित जो स्टँडर्ड जे आम्ही आत्तापासून सांगून ठेवलेलं आहे, त्याच त्याच नियोजनाला आम्ही फॉलो करतो. तर अशा प्रकारे एका रूममध्ये 4 जणांची व्यवस्था असणार आहे. आपल्या ज्या रूम आहेत त्या नॉन एसी प्रकारच्या असतात. एसी रूम उपलब्ध नाहीयेत आपल्याकडे. पण जर तुम्हाला जर पाहिजेच असेल, तर तसं डिमांडनुसार तुम्हाला एसी रूम उपलब्ध करून दिल्या जाईल. पण मग त्याची रक्कम आपल्या पॅकेजच्या रक्कमपेक्षा जास्त असेल. हे तुम्ही याची नोंद आत्ताच घ्यावी. ठीक आहे? पण वातावरण असं असल्यामुळे एसीची वगैरे आवश्यकता पडत नाही. त्यानंतर महत्त्वाचं रूमला जे आहे तर ते अटॅच टॉयलेट बाथरूम असतं. त्यामुळे सकाळी जेणेकरून तुम्हाला घाई गडबड होणार नाही. त्याच्यानंतर प्रामुख्याने यात सांगण्यासारखं की तिसरी जी आहे ती भोजन व्यवस्था. तर भोजन व्यवस्थेच्या संदर्भाने 7ही दिवसांपैकी आपल्याला सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण एक साधारणतः 12:30 ते 1:30-2च्या दरम्यान आपलं जेवणाचा वेळ असतो आणि रात्री जो असतो तर तो एक साधारणतः 8:30च्या दरम्यानचा आपला जेवणाचा वेळ असतो. तर आपली तिन्ही जेवणाची म्हणजे नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण अशी उपलब्धता आपल्या याच्यामध्ये आहे. तर यात आता काय झालंय, की एक श्रावण सोमवारचा उपवास आलेला आहे आणि हे कृष्ण जन्माष्टमीला पण आपल्याकडे उपवास करण्याची पद्धत आहे. तर त्याच्यामुळे आपण जे सरसकट आहे ते सगळ्यांसाठीच फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांना समजा जन्माष्टमीला उपवास नसेल, तर त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था नसेल, मग त्यांनी सुद्धा फराळाचंच जे आहे ते खायचं आहे. फराळाचं व्यवस्थित पोटभर आणि भरपूर तुम्हाला सगळं म्हणजे पदार्थ उपलब्ध असतात. त्यामुळे जेवणाची अशी काही कुठलीही चिंता नाहीये. आपल्याला शुद्ध शाकाहारी आणि महाराष्ट्रीयन जेवण 7ही दिवस उपलब्ध होणार आहे. हे जे 2 उपवासाचे दिवस आहे हे सोडून. तर त्याच्यामुळे जेवणाची अशी काही चिंता नाहीये. खूप छान दर्जेदार जेवण असतं. रोज एक गोड पदार्थ असतो, वेगवेगळे पदार्थ असतात, नाश्त्यालाही वेगवेगळे पदार्थ असतात. त्यामुळे
तुमच्या जेवणाचेही त्यामध्ये कुठलाही त्रास वगैरे होण्याचं काही एक कारण नाहीये. आणि उपवासाची पण व्यवस्था होणार आहे. मात्र एक महत्त्वाचं, की उपवास फक्त या 2 दिवशीचीच उपवासाची व्यवस्था होणार आहे. जर या व्यतिरिक्त तुमचा स्वतःचा तुम्हाला कुठला दुसरा उपवास असेल, आता समजा काही जणांना मंगळवार असतो, काही जणांना शुक्रवार असतो, गुरुवार असतो, शनिवार असतो. तर या दिवशी मात्र उपवासाची व्यवस्था आम्ही करणार नाही आहे. ती तुम्हाला तुमच्या लेव्हलवर, की तुम्ही घरून येतानाच काही उपवासाचा फराळाचा चिवडा किंवा शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, चिक्की असे पदार्थ आणू शकतात आणि तिथे वेगवेगळे फळं मिळतात. केळी वगैरे फळ मिळतात, तर तुम्ही ते मग तिथे घेऊ शकतात समजा. तर ती व्यवस्था मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. तर ही अशी आपली प्राथमिक माहिती अ, वृंदावनच्या ट्रिपबद्दलची. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आपल्याला काय-काय, कसं-कसं फिरायचं आहे त्या नियोजनाबद्दल आपण डिस्कस करूयात.